सोलापूर आणि शहर परिसरामध्ये मागील काही दिवसापासून स्मशानभूमी देण्याच्या कारणावरून लिंगायत समाजामध्ये बऱ्यापैकी चर्चा केली जात आहे। त्याच दरम्यान धर्मराज काडादी यांनी देखील आपला खुलासा देताना शिवानंद पाटील यांच्यावर एक आरोप केला होता। त्याशिवाय परवा कालच विजयकुमार हातुरे हे स्मशानभूमीवर आपली एक मध्यस्थाची भूमिका निभावत असताना त्यांनी शिवानंद पाटील यांच्यावर पुन्हा आरोप करून शिवानंद पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती। एकूणच धर्मराज काडादी आणि विजयकुमार हातुरे यांच्याकडून झालेल्या आरोपावर काय खुलासा करणार यावर आज चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवानंद पाटील। नमस्कार सर। धर्मराज काडादी म्हणाले की होडगी गावचे हे जमीनदार आहेत शिवानंद पाटील आणि त्यांच्याकडे शेकडोच्या पटीमध्ये जमीन आहे। त्यांनीच एक सामाजिक बांधिलकी ठेवून एक जमिनीचा तुकडा समाजाच्या स्मशानभूमीसाठी द्यावा। त्याच्यावर तुमचा काय आहे? म्हणजे त्यांचा एक आरोप होता म्हणा किंवा एक सल्ला होता म्हणा, तुम्ही काय सांगाल? वास्तविक पाहता स्मशानभूमी विषय हे एक समाजाचा धर्माचा आणि एक कर्तव्याचा भूमिका आहे। कोणालाही असू द्या, याच्यावर राजकारण होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने ह्याच्यावर स्टिकअप होतो। पण एखादी मोठी माणूस माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं नाव घेत असेल तर मी त्याच्यावर काय भाष्य करण्यापेक्षा त्यांनी जे प्रकट केले की आजपर्यंत आमच्या कुटुंबाने दानधर्म करून मोठं झालं आहे। कारण माझ्या घराने 2 वेळा आमदारकी, 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य आणि 5 वेळा सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर भोगलेले आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता देखील 3 वेळा नगरसेवक भोगलेला आहे। आता कुठल्या हेतूने म्हणले धर्मराज काडादी मला माहीत नाही, का आक्षापोटी म्हणले, का प्रेमापोटी म्हणले, का द्वेषापोटी म्हणले। प्रेमापोटी म्हणायची वेळ आली तर तुम्ही द्यायची मानसिकता आहे का एक सामाजिक बांधिलकी? मी तुम्हाला आजही म्हणतो की माझ्या कुटुंबाने आज तगायत MIDC मध्ये असू द्या, आमचे अनेक इंडस्ट्रीमध्ये जागा आम्ही दान दिलेल्या आहे। होटगी गावामध्ये एका दलित समाजात देखील माजी सैनिकाला यांना देखील दान दिलेले आहे। दान द्यायची विषय आली तर धर्मासाठी जमीन काय जीव देण्याची आमची प्रवृत्ती आहे। धर्मासाठी ह्याच्यासाठी जीव द्यायला आम्ही शिवानंद पाटील तयार आहे। जमीन काय 2 एकर तुकड्याचा भाग नाही आहे। आणि मी तुम्हाला आजही सांगतो, मला वाद त्या देवस्थानचा बी नाही आहे, मी ट्रस्टी होटगी मठाचा आहे म्हणून त्या विषयी माझा वाद नाही आहे। पण असा आरोप केला जातो की सगळी जे काही ही वादाचं कारण आहे किंवा जे महाराजांना फिडिंग करण्याचं जे काम आहे ते तुम्हीच करताय आणि तुमच्यामुळेच वाद उफाळून येतो, असं काही पदाधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे। नाही, वास्तविक पाहता जेव्हापासून हे प्रकरण आलेलं आहे त्याचे मिनिट्स, त्याचं ऑफिस, त्याचं रायटिंग, हे सर्व खूप काय बोलत आहे। मी बघण्यापेक्षा वास्तविक पाहता काडादी साहेबांनी पाहणी करून त्याच्यावर अभ्यास करून मग माझ्यासारख्यावर आरोप करावा। मोठे व्यक्ती आहे, बहुतेक त्यांना कोणीतरी कान भरवले असेल। बहुतेक काडादी साहेबांचं कान त्यांनी आता स्वतः आपण कागद वाचलं पाहिजे आणि कागद वाचून त्याच्यावर त्यांनी निर्णय प्रक्रियेला तोडग्याला बसलं पाहिजे किंवा विचारलं पाहिजे। बरं, आणखी एक प्रश्न असा की स्मशानभूमीच्या विषयावर चर्चा होत असताना काल विजयकुमार हातुरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की बाबा ह्या सगळ्याच्या कारणामागे जे आहेत ते शिवानंद पाटील आहेत। नको अनावश्यक गोष्टी महाराजांच्या कानापाशी बसून सांगण्याचं काम किंवा उद्योग ते करतायत। शिवाय विसाव्याचा जो काही मंजरेवाडी इथे महाराजांचा विसावा मठ आहे, त्या मठाची जागा किंवा त्या जागेवरला नामकरण म्हणजे नामाविधी विधानचा प्रस्ताव होता की बाबा तिथं विसावा चौक म्हणून द्यावा। त्या तुम्ही सेवाग्राम नेता असताना त्याला तुम्ही विरोध केला आणि तो हाणून पडला असं त्यांचा आरोप आहे। खरं तर हातुरेने हा आरोप करत असताना त्यांनी पार्श्वभूमी बघितली पाहिजे होती। विजयकुमार हातुरेने कारण ते विसावा चौकाला जागा देत असताना त्यांचेच पूर्वज लोकांनी ती जमीन दिलेली आहे चंद्रवीर महाराजांच्या त्या विसावा चौकाला। आणि वास्तविक पाहता त्यांचा आरोप काल असं होतं की ते अजेंड्यावर अजेंडा कोणी काढतो साहेब? महापौर काढत असते। फक्त रोलिंग द्यायचं काम कोणाचं असतं? तर अजेंडा आलं असतं तर कुणाला बी धर्माबद्दल किंवा ह्याच्याबद्दल मला बघावं लागेल। वास्तविक पाहता तो बोर्ड झाला आहे का नाही झाला आहे, का ठराव झाला आहे का नाही झाला आहे। कारण माझा गुरु चालला असला तर मी असं कधीच माझ्या जिंदगीत मी असल्या गोष्टी बारीक गोष्टीवर मी असं हे लक्ष देणार नाही। निश्चितच मी त्याला मान्यता दिल्याशिवाय राहत नाही। पण कदाचित जर ते बोर्डामध्ये विषय राहिला नसेल किंवा तकू बोर्ड असेल ते देखील तपासलं पाहिजे। तपासून ह्याच्यावर आम्ही तो हातुरे यांच्या आरोपावर मध्ये तथ्य नाही असं म्हणायचं आहे? 100% तथ्य नाही हो। ज्याचा माझा अख्खा
माझं कुटुंब आहे, माझं काय सर्वस्व मी त्या मठाला समर्पण केलेलं आम्ही व्यक्ती आहे. तदनंतर हत्तुरे देखील ते मोठे सद्भक्त त्या मठाचे, त्यांनी त्या विश्वाला जागा दिलेल्या आहेत. खरं तर सविस्तर माहिती त्यांच्याकडे बी असली पाहिजे. आता ते कायद्याच्या चौकटीतनं जे काल ते प्रश्नावली केलेली आहे, ते अजेंडावर विषय आहे का नाही, ते तहकूब होता का नाही, ते पाहून त्याला निश्चित त्याला उत्तर देतो. येणाऱ्या काळामध्ये स्मशानभूमीच्या विषयावरून नक्की कोणत्या दिशेला हा विषय जाईल असं वाटतं तुम्हाला? समाज एक आहे, समाजातले व्यक्ती सर्व आज ज्या पद्धतीने याला वळण दिलं गेलं त्या वळणाला कुठं तर थांबली जाईल आणि निश्चित हे सगळं पाहून प्रशासन योग्य ते कारवाई करेल याची मला आशा आहे. अशा आहे नक्कीच. सोलापूर शहरामध्ये चर्चेला जात असलेला स्मशानभूमीचा विषय प्रशासनाकडूनच योग्य तो सुकर मार्ग काढला जाईल अशी आशा आणि अपेक्षा आता शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले. येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडूनच्या तशा हालचाली येतील का, होतील का, याकडे आता सर्व समाज बांधवांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखचा मी नितीन पाटील.